मुरबे मच्छीमार ग्रामस्थांचा JSW कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या मुरबा बंधाराला तीव्र विरोध। पालघर येथे 4 ऑक्टोबर 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील मुरबे बंदराविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। शेकडो गावकऱ्यांनी तारापूर MIDC मधील JSW कंपनीवर धडक देत प्रवेशद्वारावर ठिय्या दिला। 1-2-1-2 जिंदाल बंदर फेक दो, विनाशकारी जिंदाल तसेच एकच जिद्द मुरबे बंधारा रद्द आदी पर्यावरण व स्थानिक मच्छीमारांच्या रक्षणाची हमी द्या, मगच 6 ऑक्टोबरला जनसुनावणी घ्या अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। नागरिकांच्या या प्रभोक्षाने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत। JSW कंपनी मुरबे येथे बंदर उभारत आहे, मात्र याला भूमिपुत्रांनी तीव्र विरोध केलाय। मात्र त्यानंतरही कंपनी हे बंदर उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी आज JSW कंपनीच्या तारापूर MIDCतील कारखान्यांवर धडक देत प्रवेशद्वारावर आंदोलन केले। यावेळी मुरबे जिंदाल बंदर विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष मोनाली सतरे, सचिव प्रमोद आरेकर, खजिनदार सचिन पाटील, जितेंद्र मेर, सल्लागार जयेश गावड, सरपंच समीर मोरे, राजेंद्र वाडीकर, अंजली बारी, तृप्ती संखे, सीमा भोईर, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल तसेच गावकरी उपस्थित होते। पालघर येथून उपसंपादक मंगेश उईके यांची रिपोर्ट। मच्छीमार नेते मला भेटले होते, त्यांना मी सांगितलं होतं की जागतिकीकरणाचं जे सध्या वातावरण आहे आणि सरकारचे जे धोरण आहे त्यामुळे भारताची संपूर्ण पश्चिम किनारपट्टी धोक्यात आहे। वेगवेगळे मोठमोठे प्रकल्प संपूर्ण किनारपट्टीत येणार आहेत आणि इथला मच्छीमार समाज पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे, इथला भंडारी आगरी समाज पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे आणि आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पण जाणार आहे। आपण जर सगळ्यांनी एकत्र येऊन याला विरोध केला नाही, सरकारला आपला जर विरोध दाखवून दिला नाही तर हे असेच एकामागोमाग एक प्रकल्प लादत आपल्यावर राहणार आहे। आज मागे काही दिवसापूर्वी वाढवण बंदराचा प्रकल्पासाठी परवानगी देण्यात आली। हे झाल्यानंतर आता परत मुरबे बंदर आलं। मागे साधारण 8-10 दिवसापूर्वी शेजारच्या नांदगावमध्ये परत तिकडे शिप बिल्डिंग यार्ड करण्याचा प्रस्ताव येत आहे। केरळमध्ये रिलायन्सची काहीतरी परत टेक्सटाईल फॅक्टरी आहे। म्हणजे चाललं काय? इथल्या स्थानिक लोकांना हे सगळे जॉब हवे आहेत का? आता तुम्ही इकडे बघा, ही MIDC झालेली आहे। या MIDC मध्ये किती स्थानिक लोकांना जॉब मिळालेले आहेत? 5% पण जॉब मिळाले नसतील। पण आज आजच्या तारखेला तुमचा समुद्र आहे, तुमच्या जमिनी आहेत आणि त्यावर तुम्ही तुमची उपजीविका चांगल्या प्रकारे करू शकता। आज तुम्हाला शुद्ध हवा पाणी मिळते, तर हे सगळं मुंबईकरांना आम्हाला मिळत नाही। तिकडे सगळी हवा आणि पाणी प्रदूषित झालेले आहेत, मोठमोठ्या कारखान्यांना प्रदूषण होत असतं। सुदैवाने तुम्हाला चांगला समुद्र मिळालाय, तुमचं उत्पन्नाचं साधन तुमच्या हातात आहे। शेतकरी इकडे वाढवळ समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या शेतीवाड्या आहेत, तिकडे त्यांची उत्पन्नाची साधनं तुमच्या हातात आहेत। आदिवासींची उत्पन्न आदिवासींच्या हातात आहेत। तर कृपया आपली जंगल जमीन ही आहे ती आपल्या ताब्यात